नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाज सुधारक रॅपिड रिव्हिजन सुरू केलेली यूट्यूबवर फ्री लेक्चर आहे पूर्ण. सर्व जेवढे समाज सुधारक एमपीएससी, सरळ सेवा, तुमच्या ज्या पण एक्झाम असतील त्याचे जे महत्त्वाचे असतील सर्व आपण कव्हर करणार आहे या सिरीजमध्ये. पूर्णपणे फ्री सिरीज आहे. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण मी खूप एफर्ट घेतोय त्याच्यावर. तुम्ही माझ्यासाठी एवढंच करा का तुमच्या मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पसरवा, त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. आणि एमपीएससी मध्ये याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन विचारला जाणार नाही. सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण घेतोय. त्या पण एकदम फॅक्च्युअल महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या घेतोय, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले आणि भविष्यात प्रश्न विचारले जातील. याआधी आपण काही समाजसुधारक बघितलेले, तुम्हाला ते पहिल्यापासून बघायचे. सिक्वेन्सने जा समाजसुधारक. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आपण दादोबा पांडुरंग तरखडकर बघितले होते. त्यांचेच बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. कारण हे प्रार्थना समाज ही जी संस्था होती त्याच्याशी संबंधित खूप महत्त्वाची व्यक्ती होती. ठीक आहे. त्याच्यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे हे महत्त्वाचे ठरतात आपल्यासाठी. आता कोण होते आत्माराम पांडुरंग तरखडकर बघा. जे दादोबा पांडुरंग तरखड होते, आपण मराठी भाषेचे पाणिनी त्यांना म्हणतो. मराठी व्याकरणाचे पाणिनी त्यांना आपण म्हणतो. ते दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांचे हे बंधू होते. ते जन्म कुठं होता? मूळ गाव कोणतं होतं त्यांचा? तरखड होतं, वसईजवळ. ओके. जन्म कधीचा होता बघा, हे 1823 ला जन्म होता. 1898 ला मृत्यू झालेला होता. महत्त्वाची फॅक्ट आहे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग डॉक्टर होते. आता 1945 ला 1845 ला जे ग्रँट मेडिकल कॉलेज तिथले जे विद्यार्थी होते बघा, पहिली जी बॅच होती त्याच्यामधले आत्माराम पांडुरंग तरखडकर हे पण एक होते. ही पण महत्त्वाची फॅक्ट आहे. त्यामुळे ते डॉक्टर होते, लक्षात घ्या. यांचा दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण, राघव भांडारकर इत्यादी सहकाऱ्यांसह परमहंस सभा स्थापन करण्यात महत्त्वाचा सहभाग होता. तुम्हाला आता काय करायचंय? परमहंस सभा मी ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंटमध्ये काय टाकायचं? परमहंस सभा कधी स्थापन झाली होती याचं इयर तुम्हाला नक्की टाकायचं कमेंटमध्ये, बरं का. विसरू नका, तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. सर्च करा परमहंस सभा. खूप महत्त्वाचं आहे बरं का. मी सांगितलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये. दादोबा पांडुरंग तरखडकर एक्सप्लेन करताना मी सांगितलेले आहेत. तुम्ही सर्च करायचंय. तुम्हाला जर आठवत नसेल तर सर्च करा आणि नक्की कमेंटमध्ये टाका कधी स्थापना झाली होती. बघा, 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. ठीक आहे. परमहंस सभेमध्ये पण स्थापनेमध्ये मोलाचा वाटा होता त्यांचा. पुढे बघा, मुंबई विद्यापीठाचे फेलो पण होते ते. याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. महत्त्वाची फॅक्ट आहे, ही लक्षात घ्या. बघा, त्यांनी मुंबईचे नगरपाल हे पद पण भूषवले होते. ते मुंबई महानगरपालिकेचे अनेक वर्ष सदस्य म्हणून पण त्यांनी काम केलेलं होतं. आणि मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष पण ते होते. या त्यांच्याविषयीच्या महत्त्वाच्या फॅक्ट आहे. ठीक आहे. ह्या शक्यतो कुठं भेटत नाही. मी विकिपीडिया, बाकीचे जे स्टँडर्ड सोर्सेस आहे त्याच्यावर काढलेले आहे. ओके. बघा, प्रार्थना समाजात त्यांच्याविषयीची सर्वात महत्त्वाची ऑर्गनायझेशन, महत्त्वाची संस्था, दरवर्षी प्रश्न विचारला जातो ते बघूया आपण. स्थापना कधी प्रार्थना समाजाची? 31 मार्च 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना झाली. बघा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे कोण होते? संस्थापक होते. पहिले अध्यक्ष पण कोण होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. पुढे बघा, मार्गदर्शन. आता ही संस्था स्थापन करण्याचं मार्गदर्शन किंवा प्रेरणा कुठून मिळाली त्यांना? त्यांना मिळाली होती केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजापासून. ही प्रेरणा त्यांनी घेतली होती आणि प्रार्थना समाजाची स्थापना केली. ओके. पूर्वसंस्था बघा, परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या सदस्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. म्हणजे परमहंस सभेची मॉडर्न आवृत्ती जरी म्हटले तुम्ही, ठीक आहे, किंवा प्रगतशील जी गोष्ट आहे, मॉडर्न आवृत्ती जरी म्हटलं तरी ते कोणते होते? पुढचं व्हर्जन जे मॉडर्न व्हर्जन होतं परमहंस सभेचं ते प्रार्थना समाज होते. लक्षात ठेवायचं. बघा, प्रमुख नेते कोण कोण होते प्रार्थना समाजाशी संबंधित? आत्माराम पांडुरंग यांच्यासह न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ह्या संस्थेशी संबंधित होते. नंतर बघा, राघव भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि नारायण चंदावरकर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती किंवा त्याच्याशी स्थापनेशी संबंधित व्यक्ती लक्षात ठेवायचे. या संस्थेसाठी ह्या लोकांनी काम केलेलं होतं, महत्वाचं होतं. उद्दिष्टे काय होती? एकेश्वरवादाचा प्रसार करणे, एकच ईश्वर मानणे. म्हणजे ईश्वर एकच आहे, एकच ईश्वराची तुम्ही पूजा करा, तोच सर्वस्व आहे. वेगवेगळे ईश्वर नाही. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे ईश्वर मानले जातात, तो ईश्वर एकच आहे असा त्यांचा उद्देश होता. ह्या संस्थेद्वारे त्यांनी त्यांचा प्रसार केलेला होता. मूर्तीपूजेला विरोध केलेला होता. पूर्णपणे आयडॉल वर्शिप जी म्हटली जाते इंग्लिशमध्ये त्याला त्यांनी विरोध केलेला होता. ओके. जातीभेद आणि अस्पृश्यता निवारण हे महत्वाचं ध्येय होतं IMP. ठीक आहे. महत्वाचं ध्येय काय होतं? जातीभेद आणि अस्पृश्यता निवारण करणे हे महत्वाचं ध्येय होतं. आधीच्या संस्थेचं पण महत्वाचं ध्येय हेच होतं, जातीभेद नष्ट करणे, अस्पृश्यता निवारण करणे. ओके.
पुढे बघा, स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. ओके, स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. ओके, पुढची महत्वाची गोष्ट, आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला. प्रश्न काय विचारला होता बघा, महत्वाची फॅक्ट आहे, VIMP फॅक्ट बरं का, VIMP फॅक्ट MPSCच्या दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारलेला होता. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांची मुलगी डॅश डॅश, त्यांची मुलगी डॅश डॅश, असा प्रश्न म्हणजे रिकामी जागा भरायची होती आपल्याला. त्यांच्या मुलीचं नाव होतं काय, अन्नपूर्णा हे त्यांच्या मुलीचं नाव होतं. आधुनिक काळात ब्रिटनमधली शिक्षणासाठी गेलेल्या अगदी पहिल्या मोजक्या महाराष्ट्रीयन स्त्रियांमधली गणली जाते. काय नाव होतं त्यांच्या मुलीचं, अन्नपूर्णा हे नाव होतं. आणि त्याच्यावर आयोगाने असले असा प्रश्न विचारला होता. प्रश्न मी इथं घेतलेला आहे. म्हणजे तुमच्या याच्यातून काय होतं, या सिरीज मधून PYQ पण कव्हर होत आहे, समाज सुधारक पण कव्हर होत आहे. म्हणजे तुम्हाला बाकीच्या कोणत्याच गोष्टी करायची नाही, समाज सुधारकचे PYQ करायची सुद्धा गरज नाही, सर्व आपण कव्हर करतोय. ठीक आहे, तर लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया पुढच्या समाज सुधारकच्या लेक्चरमध्ये. ओके, तोपर्यंत धन्यवाद.